नमस्कार. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे सुरू असलेल्या आपली संस्कृती आपला इतिहास व्याख्यानमालेतील आजच्या व्याख्यानामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचा पुढे विशाल असा वटवृक्ष तयार झाला. परंतु तरी देखील 1761 साली पानिपत मध्ये मराठ्यांचा मोठा पराभव झाला आणि आपलं साम्राज्य पुन्हा उभं करायला त्यांना काही काळ गेला. या संधीचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी भारतात आपले पाय रोवले आणि आपली पकड मजबूत केली. एकीकडे मुघल साम्राज्याचा अस्त झाला होता, त्यामुळे आता मराठे आणि ब्रिटिश असा संघर्ष सुरू झाला. या संघर्षातलीच एक महत्वपूर्ण लढाई आहे 1779 ची विजयखिंडीची लढाई. या लढाईबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. ही माहिती आपल्याला करून देणार आहेत इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर प्रमोद सोमनाथ बोराडे. ही लढाई पुण्याजवळ तळेगाव दाभाडे आणि वडगावच्या परिसरामध्ये झाली. त्याच्या पूर्वी 1757 ची प्लासीची किंवा 1764 ची बक्सरची लढाई याच्यामध्ये ब्रिटिश विजयी झाले होते. परंतु या 9 जानेवारी 1779 रोजी झालेल्या विजयखिंडीच्या लढाईत मात्र मराठा मंडळींच्या एकीमुळे ते ब्रिटिशांचा मोठा पराभव करू शकले. यामध्ये रघुनाथराव पेशवे, तुकोजीराव होळकर, महादजी शिंदे, नाना फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी केवळ युद्धामध्येच नाही विजय मिळवला, तर त्याच्यानंतरच्या तहामध्ये सुद्धा आपल्या अटी ब्रिटिशांना स्वीकारायला लावून एक प्रकारे तहामध्ये सुद्धा विजय मिळवला. म्हणून या लढाईची माहिती मोठी रंजक अशी आहे. या लढाईनंतर मराठा साम्राज्याचा दरारा काही प्रमाणात का होईना पुन्हा वाढला. पण ही माहिती आपल्याला करून देण्यासाठी प्रमोदजी आज आपल्याला व्याख्यान देणार आहेत. प्रमोदजींनी मावळ तालुक्यातील दुर्ग, शस्त्रास्त्रे आणि त्याची संस्कृती या विषयात PhD संपादन केली आहे. त्यानंतर अध्यापनाचं काम करत असताना ते MPhil आणि PhD करणाऱ्या विषयांना, इतिहास विषय घेऊन करणाऱ्यांना ते मार्गदर्शन करतात. आजवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर अनेक दुर्गांची त्यांनी डोळस भ्रमंती केली आहे. ती करत असताना जवळपास 3 लाखाहून अधिक छायाचित्रांचा संग्रह देखील त्यांनी केलाय. अनेक ठिकाणची अपरिचित बंद भुयार त्यांनी शोधून काढली. त्याच्याच बरोबर एक शिवशाही मोफत ग्रंथालय देखील त्यांनी सुरू केलंय. आजवर शेकडो व्याख्याने, लेख, शोधनिबंध त्यांनी सादर केले. ऐतिहासिक वस्तू, चित्रे किंवा शस्त्र याची जवळपास 500हून अधिक प्रदर्शनं आजपर्यंत प्रमोदजींनी भरवली आहेत. आणि म्हणून अशा इतिहास विषयक कामामध्ये, संशोधनामध्ये घडलेल्या प्रमोदजींच्या व्याख्यानाचा आज आपल्या सगळ्यांना लाभ होणार आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय असणार आहे ब्रिटिश मराठा तळेगाव दाभाडे युद्ध 9 जानेवारी 1779. तेव्हा आज या व्याख्यानामध्ये मी प्रमोदजींचं स्वागत करतो, त्यांचे आभार देखील मानतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद बोराडे, श्री रायगड स्मारक मंडळाच्या अंतर्गत आयोजण्यात आलेल्या या व्याख्यानमालेमध्ये आपला इतिहास आपली संस्कृती या अंतर्गत ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे सर यांच्या षष्टब्दी निमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या अंतर्गत माझे विचार आणि एकंदरीतच तळेगाव दाभाडेमध्ये झालेल्या ब्रिटिश मराठा युद्धाची लढाई सांगत असताना मला मनस्वी आनंद होतोय. ही संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल
ज्येष्ठ इतिहास संशोधक आदरणीय पांडुरंगजी वलकवडे सर, श्री सुधीरजी थोरात सर आणि त्यांच्या संपूर्ण या समूह सदस्यांचे मी मनस्वीरित्या आभार मानतो. त्यांनी मला ही संधी प्राप्त करून दिली. आजचा माझा जो विषय दिलेला आहे तो अर्थातच लढाईचा इतिहास आहे आणि ती लढाई पण साधीसुधी नव्हे तर निर्णायक लढाई आहे. मराठ्यांच्या आणि ब्रिटिशांच्या इतिहासाचा आपण अभ्यास ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्याला हे निश्चित स्वरूपात लक्षात येतं की आपल्याला या इतिहासामध्ये एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे अशी की मराठे यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय विजयखिंडीच्या लढाईमधले हे अत्यंत योग्य पद्धतीने घेतलेले होते आणि नाना फडणवीसनी महादजी शिंदेचं ऐकलेलं होतं आणि एकंदरीतच या संपूर्ण निर्णयामध्ये मराठ्यांचा प्रचंड मोठा विजय झाला. तर आपण याविषयी आपली मतं मला व्यक्त करायची आहे. आपल्या सर्वांचे मी मनस्वीरित्या आभार मानलेले आहेत सुरुवातीला आणि एकंदरीतच या इतिहासाचा पार्श्वभूमीपासून आपण सुरुवात करूया. मला आपल्या सर्वांसमक्ष या इतिहासाची सुरुवातीला पार्श्वभूमी सांगायची आणि त्याही आधी मला सांगायचं आहे की इतिहासातील कोणतीही घटना असेल तर या घटनेकडे पाहत असताना कधीही जातीयवादी भूमिकेतून मी पाहिलेलं नाही, पाहणार देखील नाही आणि पाहू पण नाही. कुठल्याही इतिहास अभ्यासकांनी आपला इतिहास सांगत असताना जातीयवादी भूमिका, जात धर्मविरहित इतिहास मांडला गेला पाहिजे. वस्तुनिष्ठ इतिहासाने, सखोल अभ्यासाने इतिहासाची मांडणी करणं अपेक्षित असतं आणि आम्हाला आमच्या वरिष्ठ गुरुजनांनी, बलकवडे सरांनी किंवा इतिहासात काम करणारे हे सर्व गवा मेंदळे आहेत, बाबासाहेब पुरंदरे आहेत, यांनी सर्वांनी अशाच पद्धतीचा इतिहास, जातविरहित इतिहास शिकवला. त्यांचे संस्कार आमच्यावर झालेले असल्यामुळं अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने या लढाईचं, विजयखिंडीच्या लढाईचा अभ्यास आम्ही केलेला आहे. या घटनेचे, या लढाईचे एकंदरीत 3 भाग मी केलेले आहेत की त्याची पार्श्वभूमी, लढाई का झाली, प्रत्यक्ष लढाई कशी झाली आणि त्याचे दूरगामी परिणाम काय झाले, अशा स्वरूपामध्ये आपण ही लढाई पाहणार आहोत. सर्वप्रथम मला असं सांगायचंय की या विजयखिंडीच्या इतिहासाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोनही पद्धतींची पार्श्वभूमी लाभलेली आहे. आता आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी म्हणजे नेमकं काय हेही आपल्याला पाहायचंय. आधी मला राष्ट्रीय पार्श्वभूमी सांगावं असं वाटतंय. राष्ट्रीय पार्श्वभूमी सांगत असताना मला सांगावं वाटतंय की शाहू महाराज निवर्तले 15 डिसेंबर 1749 साली आणि शाहू महाराज निवर्तल्यानंतर देशात केंद्रीय सत्तेचं मोठा अडचणीचा भाग निर्माण झाला. केंद्रीय सत्ता कमकुवत झालेलीच होती. मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने तिला कमकुवत केलेलं होतं. तदनंतर प्रादेशिक सत्तांचं आपापसातलं भांडण देखील खूप मोठं चाललेलं होतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक मोठी राजकीय पोकळी भारतामध्ये निर्माण झाली आणि ही पोकळी भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न मराठ्यांनी केला. मराठे हे प्रादेशिक सत्ता मी कधी मान्यच करणार नाही या काळामध्ये, म्हणजे शाहू महाराज निवर्तल्यानंतर, कारण मराठे हेच केंद्रीयकृत सत्ता झालेले होते असं मला म्हणणं आहे आणि त्याचे काही संदर्भ देखील आपल्याकडे सर्वांकडे आहेत. तर हे सगळं होत असताना एक फक्त मराठ्यांना मोठी माघार घ्यावी लागली, एक मोठं अपयश पचवावं लागलं, ते म्हणजे पानिपताचं. पण मराठ्यांनी ही राजकीय पोकळी, केंद्रीय राजकीय पोकळी भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी 3 मोठ्या लढाया या दरम्यान झाल्या. राष्ट्रीय पार्श्वभूमी या विजयखिंडीच्या लढाई मागची सांगत असताना 3 मोठ्या लढायांचा मला उल्लेख केला पाहिजे. त्यातली पहिली प्लासीची लढाई 23 जून 1757 रोजी ती झाली. 23 जून 1757 या लढाईमध्ये पश्चिम बंगालमध्ये ही लढाई झाली आणि बांगलादेशच्या आता सीमेवर हे येतं मुर्शिदाबाद, त्याच्या दक्षिण बाजूला 22 मैलांवरती नदिया नावाचा जिल्हा आहे, त्यात गंगेच्या तीरावरती ही लढाई झाली. या लढाईमध्ये ब्रिटिशांना प्रचंड मोठं यश मिळालं. ही प्लासीची लढाई ब्रिटिश जिंकले. त्याच्यात मीर कासिमनी गद्दारी वगैरे केली, हा सगळा बाजूला ठेवूयात भाग. पण आपल्या विजयखिंडीच्या युद्धाची पार्श्वभूमी या लढाईमध्ये आहे म्हणून आपल्या सर्वांसमोर मी ही लढाई सांगितली. ब्रिटिशांचा त्यावेळी कॅप्टन होता रॉबर्ट क्लाइव्ह आणि नवाब सिराज उदौला, हा बंगालचा नवाब. या नवाब सिराज उदौलाची 50,000ची फौज आहे आणि रॉबर्ट क्लाइव्हची फक्त 3,000ची फौज आहे. तरी पण ब्रिटिशांना एक मोठं यश मिळालं, ब्रिटिश विजयी झाले. दुसरी एक लढाई ज्याचा आपल्या सर्वांना
अगदी आपले पाठांतर झालेले आहेत, कारण आपल्या सर्व वरिष्ठ अभ्यासकांनी त्याचा खूप अभ्यास करून ठेवलेला आहे. ती म्हणजे पानिपताची लढाई. 14 जानेवारी 1761 पानिपतावरती गिलचे आणि मराठे यांच्यात झालेली लढाई. अहमद शाह अब्दाली प्रचंड सैन्य होतं आणि त्या लढाईमध्ये एका तात्विक दृष्टीने लढाईच्या छोट्या मोठ्या हारजितेमध्ये मराठे पराभूत झालेत आणि एकंदरीत सदाशिवभाऊ पेशवा, विश्वासराव पेशवा यांच्या समोर अब्दालीला विजय मिळालेला आहे. तिसरी एक मोठी लढाई झाली, ती म्हणजे बक्सरचं युद्ध. 22 ऑक्टोबर 1764 हे युद्ध झालं आणि या बक्सरच्या युद्धामध्ये बिहारच्या पटनाच्या पश्चिम बाजूला हे बक्सर येतं. गंगेच्या तीरावरतीच हे देखील युद्ध झालं. हेक्टर मुनरो होता आणि याचं 7,000चं सैन्य होतं आणि बंगालचा नवाब मीर कासिम याचं 40,000चं सैन्य होतं. परंतु या युद्धामध्ये अवधचा नवाब शुजाउद्दौला होता, त्याच्यामध्ये बंगालचा नवाब मीर कासिम होता, स्वतः मुघल बादशाह होता, पण या युद्धामध्ये ब्रिटिशांना विजय मिळाला. अशी 3 युद्ध मी तुम्हाला अगदी थोडक्यात वरवर सांगितली. पण या राष्ट्रीय 3ही युद्धामुळे, या पार्श्वभूमीमुळे ब्रिटिशांना प्रचंड फायदा झाला. या 3ही युद्धामध्ये बंगालचा नवाब हारला काय, आणि इकडे मराठे आणि गिलच्यांमधल्या युद्धात मराठे पराभूत झाले काय, आणि वगैरे वगैरे, या सगळ्या घटनांमध्ये, या 3ही युद्धांमध्ये 1757, 1761, 1764 या 3ही युद्धांमध्ये प्रचंड मोठा विजय जो मिळालाय तो फक्त आणि फक्त ब्रिटिशांना मिळालाय. एखाद्याच्या मनात प्रश्न येईल की इकडे बाबा मराठे आणि गिलच्यांचं युद्ध आहे, अफगाण आणि मराठ्यांमध्ये ब्रिटिशांचा काय संबंध? पण मराठे कमकुवत झाले आणि तिकडे अफगाणही कमकुवत झाले, त्यामुळं त्याचा एकंदरीत फायदा ब्रिटिशांना झाला. आता आपण थेट आंतरराष्ट्रीय पातळीकडे चर्चा करतोय. आता राष्ट्रीय पार्श्वभूमी आपल्याला या विजयखिंडीच्या युद्धामागची कळाली. आता आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी अगदी कमीत कमी शब्दात जर सांगायचं झालं तर राष्ट्रीय पार्श्वभूमीमुळे ब्रिटिशांचा प्रचंड फायदा झाला आणि संपूर्ण भारतभर आपण राज्य करू शकतो अशी स्वप्न या ब्रिटिशांना पाडायला लागली. आता आपण आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीकडे जर गेलो तर 1774 पासून आपल्याला ही पार्श्वभूमी दिसून येते. 1774 साली अमेरिका आणि वरती इंग्लंडची युद्ध थोड्याफार प्रमाणात चालू झाली आणि अमेरिकेतील वासाहतांशी इंग्रजांचं युद्ध चालू झाल्यानंतर सारागोठा इथली अंतिम लढाई त्यांना लढावी लागली. सारागोटाच्या अंतिम म्हणजे 14 ऑक्टोबरची ती लढाई आहे 1777ची. याच्यामध्ये इंग्रज सेनापती जो होता तो बर्गायन याला अमेरिकन सेनापती गेट यांनी थेट पराभूत केलं, कैदेत टाकलं, म्हणजे संपवलंच एका दृष्टीने. आणि ब्रिटिश तिकडे युद्ध हरल्यानंतर इकडच्या ब्रिटिशांना फार कळवळा तिकडच्या ब्रिटिशांचा, आणि एकंदरीतच त्या कळवळ्यामुळं आपण आता आपल्या इंग्लंडसाठी काय करू शकतो ही राष्ट्रीय अस्मिता त्यांची इकडे जागृत झाली. ही एक महत्वाची पार्श्वभूमी अमेरिकन आणि इंग्लंड मधल्या युद्धाची आपण समजून घेतली पाहिजे. 1774ला हे युद्ध झालं आणि इकडं आपलं विजयखिंडीचं जे युद्ध आहे 1779चं युद्ध आहे. मग या युद्धामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की तिकडं युरोपात युद्ध चालू होतंय ते सुद्धा अमेरिका आणि इंग्लंडमध्ये, आणि त्याचे पडसाद उमटतायत भारतामध्ये. अजून मला एक घटना आपल्याला सांगायची. युरोपात इंग्लंड आणि फ्रान्सचं एक मोठं युद्ध उद्भवलं. त्याची तारीख आहे 30 मार्च 1778 आणि तिकडे एक मोठं युद्ध फ्रान्स आणि इंग्लंडमुळे चालू झाल्यामुळं इंग्लंड त्याही ठिकाणी पिछाडीवर पडलं आणि एकंदरीतच या दोन्ही घटनांमुळे कलकत्ता कर काउन्सिल यांची मतं आता अशी झाली की आपण नेमकं आता या युद्धाच्या परिस्थितीमध्ये करायचं तर काय करायचं, निर्णय घ्यायचा तो काय करायचा. मोठे वाद इकडंच व्हायला लागले भारतामध्ये की तिकडे फ्रान्स इंग्लंड युद्ध, तिकडे अमेरिका इंग्लंड युद्ध, दोनही ठिकाणी आपण पिछाडीवर. मग भारतामध्ये नेमका निर्णय काय घ्यायचा. आणि भारतातल्या कलकत्ता काउन्सिल, बंगालच्या बाजूला कलकत्ता काउन्सिलमध्ये चर्चा व्हायला लागली आणि त्या चर्चेमध्ये पण त्यांच्यात भांडणं आली, 2 गट पडले. या पडलेल्या 2 गटातला जो पहिला गट होता तो होता हेस्टिंग आणि बार्वेल. यांचं मत होतं की इंग्लंडला ठिकठिकाणी जे नुकसान होतंय ते भारतातून भरून काढायचं, किती पैसा लागला ते इंग्लंडची बाजू आपण कमकुवत होऊन द्यायची नाही. दुसरा जो गट होता तो होता व्हेलर आणि फ्रान्सिस यांचं असं मत होतं की आपण विनाकारण हिंदुस्थानातलं युद्ध अंगावरती घ्यायला नको. याचं कारण असं की आपण जर का हेही युद्ध अंगावर घेतलं, तिकडे अमेरिका इंग्लंडचं चालू आहे, फ्रान्स इंग्लंडचं चालू आहे, आणि या ठिकाणी आपल्याला भारताबरोबर जर युद्ध लागलं तर हे चुकीचं होईल आणि एका वेळी अनेक आघाड्यांवर लढत असताना आपली फजिती उडेल. तर मुळात व्हेलर आणि फ्रान्सिसचं मत बरोबरच होता
पण असे दोन गट इकडे पडल्यामुळं मोठी भांडणं निर्माण झाली. हेस्टिंग याचा प्रमुख होता कलकत्ताकर काउन्सिलचा, आणि त्यांनी मराठ्यांवरती शेवटाला निर्णय घेऊन युद्ध पुकारलं. कारण त्याला युद्ध नको हे मत त्याला मान्य नव्हतं. त्याला मराठी सत्तेला कुठल्याही परिस्थितीत संपवायचं होतं. आणि एकंदरीतच हा जो कार्यकाळ आहे 1774 ते 1780 पर्यंतचा, या कार्यकाळामध्ये ब्रिटिशांचे जे मोठे शत्रुत्व आहे ते फक्त निजाम आणि मराठेच राहिले. त्यामुळं मराठ्यांना संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींमधले इंग्रज आणि त्याच्यामधला हेस्टिंग. त्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे की हेस्टिंगने डायरेक्ट बाजू घेतली आणि तो म्हणाला नाही, आपल्याला थांबायचं नाही, मराठ्यांवरती युद्ध करायचं. युरोपात इंग्लंड फ्रेंच युद्ध चालू आहे. तशाच पद्धतीचं युद्ध भारतामध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला हेस्टिंगने आणि युद्धाची पार्श्वभूमी आता चालू होते. अजून एक महत्वाचा भाग, हैदर अली यालाही त्यांनी डिवचलं. कशा पद्धतीने डिवचलं मी सांगतोय. हैदर अली फ्रेंचांकडून काही गोळा बारूद आणि शस्त्र घेत होता. तर तिकडे इंग्लंड फ्रान्सचं युद्ध झालं म्हणून हेस्टिंगने भारतामध्ये फ्रान्सच्या ज्या ज्या काही फ्रेंचांच्या वखारी आहेत आणि ज्या ठिकाणी फ्रेंचांच्या वसाहती आहेत त्याच्यावरती हल्ले चालू केले. या हल्ल्यामध्ये थेट स्वरूपात मद्रास खाली येऊन फ्रेंचांच्या वखारी उद्ध्वस्त करण्याची एक मोठा सपाटा या संपूर्णपणे हेस्टिंगने लावला. ब्रिटिश आणि फ्रेंचांचं युद्ध भारतात सुद्धा एका दृष्टीने चालूच झालेलं आहे. आधी ते शाब्दिक होतं, नंतर ते पत्रव्यवहारातलं युद्ध होतं आणि नंतर तर ते थेटच युद्ध चालू झालेलं आपल्याला दिसून येतं. मला आठवतं त्याप्रमाणे हैदर अली याला संपूर्णपणे ब्रिटिशांनी अंगावरच घेतलं, कारण तो प्रचंड चिडलाय. फ्रेंचांचं त्याचं सख्य होतं आणि त्याची शस्त्रास्त्रच येणं बंद झाल्यामुळे तो प्रचंड चिडलाय. तदनंतर आता मराठ्यांना डिवचण्याचा हेस्टिंगचा डाव हा त्यांनी साधला आणि कालपीजवळ म्हणजे त्यांनी कलकत्तावरून बंगालवरून सैन्य पाठवलं. कलकत्त्यावरून ते सैन्य अवध बाजूने येऊन गंगेच्या तीरावरती उतरलं आणि कालपीत ते सैन्य उतरलं यमुनेच्या तीरावरती. आणि अशा परिस्थितीमध्ये आता नेमकं करायचं काय, तर यांना एका गोष्टीची कल्पना आली नाही की हा भागच मुळात मराठ्यांकडे होता. नागपूरकर भोसले होते, वरती राजपुतांचं राज्य आहे आणि दक्षिण बाजूला आपण आता जाणार ते मराठी राज्यामधून आपल्याला पुढे जायचंय. पण याची कुठलीही तमा न बाळगता मराठ्यांची छोटी मोठी परवानग्या या हेस्टिंगने काढल्या होत्या आणि इंग्रजी फौज मराठी मुलखातून त्याला आता दक्षिण बाजूला पाठवायची. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये यमुनेच्या काठी कर्नल लेस्लीच्या हाताखाली एक मोठी फौज मुंबईला पाठवण्यासाठी तयार झाली. या इतकी अफाट फौज होती की मराठ्यांना कशा पद्धतीने संपवायचं आणि काय काय करायचं हे सगळं त्या फौजेने ठरवलेलं होतं. आणि त्यांचा हा ठराव झाल्याच्या नंतर ती कालपीला फौज तयार झाली. 1 मार्च 1776 साली पुरंदरचा तह झालेला होता. ब्रिटिशांनी कारभाऱ्यांसोबत केलेला हा पेशवाईतल्या कारभाऱ्यांसोबत केलेला हा तह एका दृष्टीने त्यांनी अनैतिक पद्धतीने मोडलेला होता. ब्रिटिशांनी 1778 मार्च मध्ये कालपीवरून दक्षिणेकडे प्रवास सुरू केला आणि इथून पुढे हे युद्धाची सुरुवात आपल्याला दिसून येते. सांगायचंय युद्धाकडे थेट वाटचाल होत होती. त्यावेळी हेस्टिंगने दक्षिणेत जाणाऱ्या फौजेसाठी मराठ्यांकडे छोटी मोठी परवाना मागितली आणि मराठ्यांची छोटी छोटी राज्य होतीच. भोसल्यांचं राज्य वेगळं आहे, शिंदे होळकरांचं वेगळं आहे, माळव्यातून ते खाली येणार आहेत आणि एकंदरीतच पुण्यात देखील पुणेरी फौजांकडून किंवा पुण्याच्या कारभाऱ्यांकडून सुद्धा पत्र व्यवहार त्यांनी पाठवून आम्हाला फ्रेंचांवर चालून जायचं या एका सबबी खातर असं खोटं बोलून मुंबईला फौज पाठवण्याची जय्यत तयारी त्यांनी केली. नाना फडणवीस हा प्रचंड हुशार माणूस होता. जेव्हा नाना गेला त्यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांची वाक्य की पेशवाईतलं शेवटचं शहाणपण संपलं. नानाला मानणारा आज देखील एक मोठा वर्ग आहे की त्यावेळी मराठेशाही बऱ्यापैकी नानाने टिकवलेली आहे, यात काही दुमत नाही, यात काही वाद नाही. तर नानाने प्रचंड हुशारीने विचारलं, हेस्टिंगला विचारलं, आज पावे तो तुमच्या सर्व फौजा या जलमार्गाने जातात, आजच खुष्कीच्या मार्गाने जाण्याचं कारण ते काय, असं विचारलं. तर त्यावेळी मला आठवतं आनंदीबाईंनी सखाराम बापूला एक पत्र पाठवलं होतं, नानाला देखील एक पत्र पाठवलेलं. मुळात ती पत्र प्रसिद्ध आहे. त्यात आनंदीबाई अशी म्हणतेय की बुंदेलखंडात इंग्रजांचे 2 कंपू आलेत आणि ते 2 कंपू यांची संख्याही जास्त आहे. शुजा उदौला आणि आरकाटचा महम्मद अली नवाब यांची जसे हाल झाले अशी मराठी दौलत बुडायला नको, ह्याचे सुद्धा तिच्या पत्रातला उल्लेख आहे.
म्हणजे एकंदरीत आता पुढचं कार्यकाळ हा सोपा नाही, पुढे अवघड परिस्थिती होऊ शकते असं सांगून तिने देखील सावध केलेलं आहे सखाराम बापूला. आणि नानाला देखील पत्र पाठवलेलं. नानांनी अजिबात वेळ न दवडता गोविंद खेराला वरती पत्र पाठवून कळवलं, काहीही झालं तरी कालपीच्या पुढे ब्रिटिश फौज सरकली नाही पाहिजे, आधी समजावून सांगा, नाही ऐकलं तर त्यांच्यावरती थेट चाल करून जा, त्यांना आपण आपल्या मुलखातून जाऊन द्यायचं नाही असं नानांनी थेट सांगितलं. आणि गोविंद खेरानी प्रचंड मोठी ब्रिटिशांची वाताहत उडवली. गोविंद खेरात थांबलाच नाही, त्रेधा तिरपीट ब्रिटिशांची त्यांनी उडवून दिली. लेस्ली 4 महिने मराठ्यांनी अडकून धरला तिथे, आणि लेस्लीच्या हाताखालची ब्रिटिश फौज 4 महिने कालपीवरच मराठ्यांनी अडवून धरलेली आहे. 12 लक्ष रुपये त्याचे खर्च तिथं झाले आणि शेवटाला तो तिथंच मेला. 3 मार्च 1778 ही तारीख आहे. तिथेच त्याला मारलं मराठ्यांनी एका दृष्टीने. पण मराठ्यांनी कालपीवरून फौज काही पुढे सरकून दिली नाही. त्याची जागा कॅप्टन गॉडर्डने घेतली आणि कॅप्टन गॉडर्ड ती फौज घेऊन त्यांनी रात्री प्रवास सुरू केला, की मराठ्यांना कळायला नको, कारण गोविंदपंत खेरे इकडे तिकडे फिरतायत, ब्रिटिशांच्या मागावर ते आहेत, आता त्यांना कळायला नको म्हणून ह्यांनी प्रत्यक्षपणे रात्री प्रवास चालू केला. कॅप्टन क्राफोर्ड होता, कर्नल पार्कर होता, मेजर फुलटन होता, कॅप्टन ऍश होता, त्याच्यानंतर कॅप्टन मावर्स होता, 50 मोठे ब्रिटिश अधिकारी त्यांच्या सोबत होते. आणि ह्या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रात्री केलेला प्रवास आणि त्यांचा चुकलेला प्रवास आणि एकंदरीतच त्यांची झालेली दिशाभूल, जंगलात अडकले, पाणी नाही प्यायला, तृष्णेने व्याकुळ होऊन यातले निम्मे अर्धे लोक तिथंच गतप्राण झाले. मी तुम्हाला सांगू का, मराठ्यांनी जे युद्ध जिंकलं ना, हे याच ठिकाणी युद्ध जिंकलं. सामान्य गोष्ट नाही. 50 पैकी 40 अधिकारी तर मरण पावले. ही गोष्ट ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बाबत चांगली नव्हती. आणि एकंदरीतच याच ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगावं वाटतं की तडफडून ही सर्व ब्रिटिश मंडळी तिथं तृष्णेने मरण पावलेली आहेत. आणि आता आपण जर बघितलं, शिंदे, होळकर, निजाम, पेशवे, भोसले सर्वांमध्ये फूट पाडून आपल्याला आपलं स्वतःच केंद्रीयकृत सत्ता करता येते का, या दृष्टीने अतिशय प्रयत्न हेस्टिंगनी चालवलेले होते. आणि या सगळ्या प्रकारामध्ये हेस्टिंगचा मनसुबा तत्कालीन मराठी सरदारांनी राष्ट्राच्या विचारार्थ आणि एकात्मतेच्या विचारार्थ हाणून पाडलेला आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. गॉर्डर्डनी पाठवलेल्या लेफ्टनंट वॉदस्टन यांनी मुधोजी भोसलेंना एक पत्र लिहिले आणि मुधोजीला आपल्या बाजूला वळवण्याचा तो प्रयत्न करतोय. त्यावेळी मुधोजी भोसलेंनी एक सडेतोड उत्तर दिलेलं आहे. पत्र मुळात प्रकाशित आहे. मुधोजीचं जे उत्तर त्यावेळी ब्रिटिशांना दिल्या गेलेलं आहे त्याच्यात मला राष्ट्रीय एकात्मता आणि छत्रपतींच्या गादीविषयीची निष्ठा दिसून येते. ते पत्र म्हणजे असं की मुधोजी असं म्हणतोय, साताऱ्यास छत्रपतींची गादी ही मी स्वतः साफ नाकारतो. कारण मुधोजीला या हेस्टिंगनी स्वतः प्रलोभनं दाखवली आहेत की तुला मी छत्रपतींच्या गादीवर बसवतो म्हणून. त्यावेळी मुधोजी भोसले स्पष्ट सांगतोय की मी स्वतः छत्रपतींच्या गादीवर बसण्याचं साफ नाकारतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याच वंशजांकडे ही गादी चालणं योग्य आहे. डिसेंबर 1778 मधलं हे पत्र आहे. या पत्रावरून छत्रपतींची गादी छत्रपतींकडेच पाहिजे, त्याच्यावरती आम्ही कोणी शोभत नाही असं बोलणारा मुधोजी भोसले याला हेस्टिंगनी प्रचंड प्रयत्न करून ब्रिटिशांच्या बाजूने वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांनी काही ते ऐकलं नाही. थेट आता मुंबईकर इंग्रज निघाले, युद्धाला निघाले आणि पोहोचले कुठपर्यंत तर खंडाळ्यापर्यंत. मुंबईवरून फौजा निघाल्याची तारीख आहे 25 नोव्हेंबर 1778 आणि राघोबा दादाला घेऊन, राघोबा दादा त्यांच्याकडे गेलेला होता आश्रयासाठी, राघोबा दादाला घेऊन राघोबा दादानी सुद्धा रघुनाथरावांनी त्यांना भरपूर आमिष दाखवली की आपण घाटावर गेल्यानंतर शिंदे होळकरांच्या फौजा आपल्याला येऊन मिळतील. मुळात शिंदे होळकर याच्याच विरुद्ध लढत होते, ते नंतर घाटावर आल्यावरतीच कळलं. पण गंमत अशी झाली की याच्या शब्दावर विश्वास ठेवून मुंबईकर इंग्रज फौजा घेऊन निघाले. 25 नोव्हेंबर 1778 मुंबई त्यांनी सोडली. रघुनाथरावाला घेऊन ते इकडे आले. मुंबई खाडी उतरून पनवेलापर्यंत आले. 500 इंग्रज अधिकारी होते, त्याच्यामध्ये 2000 एतदेशीय सैन्य होते. नंतर 25 डिसेंबरचा त्यांचा मुक्काम जो होता तो खंडाळ्यामध्ये पडला आणि तिथेच मराठ्यांनी त्यांच्यावरती हल्ला चालू केला.
ज्यावेळी ते खंडाळ्यापर्यंत आले त्यावेळी मराठ्यांनी मागच्या बाजूने जाऊन पनवेल बंद करून टाकलं, माघारी फिरण्याचा मार्ग बंद केलेला होता. पण याची कल्पना ब्रिटिशांना त्यावेळी मात्र नक्की नव्हती. इगर्टन मराठी लष्करी डावपेच बघून आजारी पडला आणि इगर्टन म्हणाला अधिकारी की मी मुंबईला माघारी जातो, माझी तब्येत बरी नाही. तो माघारी फिरल्यावरती त्याला कळालं की मराठी आपल्या मागावरती आहेत आणि आपल्या माघारी जाण्याच्या वाटा त्यांनी बंद केल्या. नंतर तो परत माघारी आला आणि फौजेमध्ये सहभागी झाला. नंतर तो मारला देखील गेला. मला सांगायची गोष्ट अशी, इगर्टनचा या दरम्यानच इगर्टनचा मृत्यू झालेला आहे. मग पुढे खंडाळ्यावरून इंग्रज फौज पुढे सरकली आणि सरकत असताना मराठ्यांनी अल्पविरोध अंगावर घेत 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 मुद्दाम मागे 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 आम्ही तुम्हाला भिवून सरकतोय अशी एक युद्ध रचना आखलेली होती की तुम्ही आम्हाला आम्ही आमची पिछाडी चालली आहे, तुम्ही आघाडीवरती आम्हाला मागं सारताय आणि आम्ही तुम्हाला घाबरतोय, आम्हाला तुमच्याशी लढता येत नाही, आम्ही मागं सरकतोय असा भास निर्माण केला. आणि मराठ्यांच्या या आभासामुळे ब्रिटिशांना चेव चढला. ते यांच्या अंगावर येत 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 पुढे आले आणि अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिशांनी बरचसं पुढे येऊन खंडाळ्यापर्यंत आले. खंडाळ्याच्या तळावरती त्यांनी स्वतः मुक्काम केला. मला सांगावं वाटतं, खंडाळ्याहून इंग्रज पुढे सरकत असताना मराठ्यांनी अल्पविरोध अंगावर घेतला, पण हा सगळा आभास होता. मराठ्यांनी या प्रदेशामध्ये गवताची काडी देखील शिल्लक ठेवलेली नव्हती. संपूर्ण पेटून दिलेलं होतं गवत, काडी सगळी गावाच्या गावं रिकामी केलेली होती. ब्रिटिशांना कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं काहीही मिळणार नाही याची व्यवस्था केलेली होती. तिथली अनेक तळी मराठ्यांनी विषारी द्रव्य टाकून संपूर्ण तळी नासवलेली होती, विषारी केलेली होती. सगळे पाणवठे विषारी केलेले होते. पाणी पिण्याचे देखील त्यांची अडचण करून ठेवलेली होती. मराठी फौज ही दिवा घाटाने पलीकडच्या बाजूने वर आली, खाली उतरली आणि त्यांनी ब्रिटिशांच्या परत मागच्या बाजूने अजून एक मोठी फौज मराठ्यांची येऊन थांबली. मग मात्र ब्रिटिशांना आता समोर पर्याय होता की पुण्याकडे लवकरात लवकर चाल करायची आणि पुणे हस्तगत करायचं. ब्रिटिश फौजा पुढे आल्या. राघोबा दादाला मागच्या मागं पकडायचं असं रघोजी आंग्र्यांकडे देखील काम दिलेलं होतं. रघोजी मागच्या बाजूला घुटमळत होता, पण राघोबा काय त्याच्या हातात विशेष पडला नाही. पण मात्र प्रयत्न चालू होता. रघोजी आंग्रे मागे मागे घुटमळत होता, दादा देखील मागे घुटमळत होता त्या फौजेमध्ये, पण रघुजीच्या हातात दादा पडला नाही. अशा परिस्थितीमध्ये इगर्टनचा या दरम्यान मृत्यू झाला, मॉन्स्टीनचा पण मृत्यू झाला या दरम्यान. पण मला हेर खातं इथं नीट सांगायचंय, आपण एकदा थोडं समजावून घ्या. आपल्याकडे हेर खात्यामध्ये एक बार्नस नावाचा अधिकारी नानाच्या नोकरीत होता आणि यांनी आपल्याकडं दादाजी उद्धवजी कडून बातम्या तो काढायचा आणि लुईला सांगायचा आणि लुई ह्या बातम्या सगळ्या मॉन्स्टीनच्या कानावर घालायचा. तर अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिशांनी हेर खातं आपलं चांगल्या पद्धतीने आत्मसात केलेलं होतं. पण त्याच्याही पेक्षा आपण नेहमी ॲबे बार्थोलोम्यू कॅरेचा प्रवास वृत्तांत नेहमी वाचतो किंवा आपल्याला माहित आहे. तर याच्यामध्ये ॲबे बार्थोलोम्यू कॅरेने देखील सांगितलंय की शिवाजीराजांचं हेर खातं प्रचंड प्रबळ होतं आणि शिवाजीराजांच्या हेर खात्यामुळे शिवाजीराजांना वारंवार अनेक टप्प्यात अनेक आघाड्यांवरती यश आलं. म्हणून मला सांगा वाटतं याही वेळी या विजयखिंडीच्या लढाईच्या वेळी 1779ला मराठ्यांचं हेर खातं प्रचंड प्रबळ होतं आणि मराठ्यांच्या हेर खात्यामध्ये जे काही ब्रिटिश फौजेमध्ये मराठी सैन्य यथदेशीय सैन्यामध्ये ब्रिटिशांच्या सामील झालेलं होतं, त्यांचे कपडे घालून ते सगळ्या बातम्या या नाना फडणवीसला, महादेव शिंदेला येऊन सांगत होता. त्यामुळे मराठी राज्याला ब्रिटिशांच्या गोटात काय काय हालचाली चालल्या हे देखील माहित होतं आणि त्याच्यामुळं निर्णय घेणं हे अतिशय महत्वाचं काम तदनंतर मराठी लोक करत होते आणि त्यांना निश्चित स्वरूपात युद्धात यश आलं. त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण हेर खातं हे देखील होतं. दुसरा, आता थेट युद्धाचा आणि कोण कोण अधिकारी कशा पद्धतीने गेले हे मी सांगतोय. आता 25 डिसेंबर 1778 रोजी मराठ्यांनी खोपोलीची वाट अडवली. ज्यावेळी खोपोलीची वाट अडवली त्यावेळी निश्चित स्वरूपात ब्रिटिशांजवळ समोर एकच पर्याय राहिला की थेट जाऊन आता पुण्यावरती हल्ला करणं. कारण मागच्या सगळ्याच वाटा मराठ्यांनी पनवेलला चौकी केली आहे, खोपोलीला चौकी केली आहे, खंडाळ्याला चौकी केली आहे. त्यामुळं ब्रिटिशांसमोर आता वाटा राहिल्या नाही. 31 डिसेंबर 1778 त्यांच्या दृष्टीने वर्ष अखेर, आमच्या दृष्टीने नाही. आम्ही गुढीपाडव्याला वर्ष मानतो, नवीन वर्ष, पण त्यांच्या दृष्टीने जी त्या वर्षाची अखेर ते 31 डिसेंबर 1778 रोजी मला सांगावं वाटतं कर्नल के हा खंडाळ्याच्या तळावर मारला गेला. तोफेचा एक गोळा त्याला बसला आणि कर्नल के तिथं ढासळला, तर तो तिथे मारला गेला. 4 जानेवारी 1779
रोजी इष्टूर फाकडा हा कारल्याच्या तळ्यावर मारला गेला. आज कारल्याच्या तळावरती ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तळेगावच्या विजय खिंडीत देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विजय खिंडीचे मोठे मोठे स्तंभ आणि विजय स्तंभही होता ते आणि ती मोठी स्मारकं देखील होत आहे. तर याच कारल्याच्या तळावरती इष्टूर फाकडा 4 जानेवारीला मारला गेला. 7 जानेवारीला खडकाळ्याला मोठं युद्ध रंगलं. 8 जानेवारीला वडगावला इंग्रजांचा मुक्काम होता आणि 9 जानेवारीला तळेगावातून इंग्रज पुढे निघायला लागल्यानंतर तळेगावला आज असणाऱ्या नॅशनल हेवी कंपनीच्या शेजारी असणारी खिंड म्हणजे तळ्याच्या दक्षिण बाजूला ती खिंड येते. ती खिंड मराठ्यांनी अडवून धरली आणि मग ब्रिटिशांना लक्षात आलं की आता आपल्याला मागं पळायला पाहिजे. पण मराठ्यांची मागची चौकी वडगाव मध्ये होती आणि पुढची खिंड अडवलेली होती ती म्हणजे विजय खिंड. आता या ठिकाणी ज्या मराठ्यांनी खिंड अडवली त्यांच्यासोबत कोण कोण होतं नीट लक्षात ठेवायचं ही गोष्ट. पेंढारी होते, महादजी शिंदे तर घोड्यावरती बसलेले तिथं लोकांनी बघितलं. नाना फडणवीस होते, शिंदे होते, तुकोजी होळकर होते, भीमराव पानसे होते, पेंढारी होते, सखाराम बापू होता, सरदार रास्ते होते, हरिपंत फडके होते, नाना फडणवीस स्वतः होते. मराठ्यांनी संपूर्णपणे ती खिंड अडवून धरली. पूर्णपणे ती खिंड बंद झाल्याच्या नंतर ब्रिटिशांना मागे पळायला गेले. वडगाव मराठ्यांनी अडवले आणि या ठिकाणी मला नाना फडणवीसचं एक पत्र आठवतं. सरदार पानसेंना पाठवलेल्या पत्रामध्ये नाना फडणवीस असं म्हणतायत की गोवित्री हे दूर होईल. मुळात त्याचं गोमूत्री असं देखील नाव मला एका ठिकाणी ऐकायला मिळालंय. गोमूत्री म्हणजे गोवित्री हे दूर होईल, त्यास्तव ब्रिटिश फौजेच्या तळाच्या शेजारीच आपण राहणे. म्हणजे भीमराव पानसेला महत्वाचा मार्मिक सल्ला नाना फडणवीसनी पत्राद्वारे दिलाय की ब्रिटिशांच्या मागावर तुम्ही आहात, ब्रिटिशांवरती युद्ध आपल्याला करायचंय, प्रचंड त्यांच्यावरती तोफगोळे डागायचे, पण गोवित्री लांब होईल, एवढा लांब नका थांबू, जवळ या. आणि ते त्यांनी ऐकलं. सरदार पानसे हे भोवतीच राहायला लागले त्या फौजेच्या आणि नाना फडणवीसनी ते पत्र पाठवल्यामुळं भीमराव पानसेनी ब्रिटिशांवरती मात्र मोठी तलवारच उगारली. ब्रिटिशांच्या खबऱ्यांनी सांगितलं ब्रिटिशांना येऊन की आपण समजा ही खिंडीचा वेढा फोडून पुढे जरी जायचं म्हणलं तरी देखील चिंचवड आणि पुणे मराठ्यांनी जाळून टाकलेलं आहे. त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जाऊन फायदा होणार नाही. मुळात आपले जेवढे हाल आता झाले त्याच्याहून कैक पटीने जास्त हाल पुढे गेल्यावर होते, कारण चिंचवड आणि पुणे जाळल्याची खबरच ब्रिटिशांना येऊन आधी कळालेली होती. यातला एकच, याच्याकडे मुळात 2 पर्याय की पुण्याला का मुंबईला, पण आता तेही पर्याय संपले. आता युद्धाला ती लोक उभी राहिली आणि युद्धाला उभं राहिल्याच्या नंतर दोनही पर्याय त्यांना साधण्याचा यत्न त्यांनी केला. दोनही पर्याय त्यांच्या समोर नव्हते. पर्याय राहिला फक्त युद्धाचा आणि युद्ध त्यांनी सुरू केलं. त्यांच्या बाजूने आधी युद्ध चालू झाल्याचा पुरावा आहे बरं का, आणि त्याचं पत्र देखील उपलब्ध आहे. भीमराव पानसेच्या सेवेमध्ये असणाऱ्या मुसा नारायण, त्याला मस्यू नोरोना असं खरं त्याचं नाव, पण मुसा नारायण अशी मराठी लोक त्याला म्हणतात. हा युरोपियन गोलंदाज होता. याने भयंकर तोफांची भांडी वाजवली. मुसाचं मूळ पत्र उपलब्ध आहे. आधी इंग्रजांनी गोळे डागले, मूळ पत्रातला उल्लेख बघा. आधी इंग्रजांनी गोळे डागले, म्हणजे मराठी परंपरा आहे. आधी अफजल खानानी शिवाजीराजेंच्या पाठीत शस्त्र चालवलं, मग शिवाजीराजेंनी वागणं काढून अफजल खानाला फाडले. पण शस्त्र भारत सहिष्णू असल्यामुळे भारताने शस्त्र पहिले कुणावर चालवले नाही, पण लोकांच्या आलेल्या शस्त्राला उत्तर तेवढे सडेतोड भारतीय लोक देऊ शकतात. हीच भारताची खरी परंपरा, ही हिंदूंची खरी परंपरा, ही शिवाजी महाराजांची खरी परंपरा याही युद्धात राखल्या गेली. आपण पहिले गोळे डागले नाही. मग प्रचंड प्रमाणात ब्रिटिशांकडून गोळे डागायला सुरुवात झाली. युद्धाची सुरुवात त्यांनी केल्याच्या नंतर या पत्रातला मूळ उल्लेख मस्यू नोरोना असा करतोय की ब्रिटिशांनी आधी गोळे डागले, मग पानशांनी आज्ञा केली आणि मग आम्ही सरकार तोफेमधून इतक्या एका पाठोपाठ 20 गोळे डागले की त्यांच्या अनेक पलटणी उद्ध्वस्त झाल्या. आता ह्याच्यातला महत्वाचा भाग असा आहे की दादाला इंग्रजांनी विचारलं, रघुनाथरावाला, अहो तुम्ही तर म्हणालात शिंदे आणि होळकर आपल्या बाजूने येतील, कुठे ही मंडळी? आणि शिंदे होळकर हे स्वतः ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना ब्रिटिश पाहत होते. त्यावेळी रघुनाथरावांनी सांगितलं की आम्हाला या लोकांनी फसवलं. त्याने हातबलता दाखवल्यानंतर ब्रिटिशांनी डोक्यालाच हात मारून घेतला. अरे ही काय हातबलता आहे आणि ही कुठल्या वेळची हातबलता आहे? आता ऐन युद्धाचा प्रसंग आणि तुम्ही म्हणताय की आता आमच्या बाजूने नाही, आम्हाला फसवलं, आम्ही तरी काय करावं? राघोबा दादा म्हणाला यांनी आम्हाला फसवलं आणि परिस्थिती मात्र फिरली. नची केळकरांनी तर लिहून ठेवलंय 400 ते 500 ब्रिटिश रातोरात मराठ्यांनी मारून टाकले.
जिवंत सोडलं नाही. 400-500 ब्रिटिश यमसदनी पाठवले रातोरात. नची केळकरांनी असं लिहून ठेवलंय. मला सांगावं वाटतं, वडगावात पळत सुटलेली ही फौज, या फौजेनी एक मोठी वडगावला देखील लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये त्यांना संपूर्ण सपशेल ते पराभूत झाले. ब्रिटिश इथं पराभूत झाला. ब्रिटिशांनी तळेगावच्या तळ्यामध्ये काही अवजड बोजड तोफगाडे, तोफा, काही शस्त्राचं साहित्य हे फेकलं. पण माघारी पळत असताना आपल्याकडे शस्त्र पाहिजे, अगदीच तोंडावरती हातगाईची लढाई तरी, तर काय करायचं म्हणून जे शस्त्र ठेवले होते ते देखील मराठ्यांच्या हातात पडले. काय काय पडलं ते सांगतो. 5 उत्तम दर्जाच्या तोफा मराठ्यांना मिळाल्या, 2000 बंदुका त्यांना मिळाल्या. त्याच्यानंतर युद्ध साहित्य मराठ्यांनी ब्रिटिशांकडून जप्त केलं. मावळातील स्थानिक लोक सुद्धा याच्यामध्ये होती. याचा माझ्याकडे लेखी पुरावा नाही, कारण प्रत्येक युद्धाच्या कागदपत्रामध्ये प्रत्येकाचे आडनाव अशी येत नसतात. मराठ्यांच्या युद्धात 40,000 लोक आहेत त्यावेळी. महादाजी शिंदे आणि आपण जेव्हा वाट अडवली तेव्हा मराठ्यांच्या युद्धाची संख्या 40,000 आहे, सैनिकांची संख्या. सगळ्यांची नावं येणं हे योग्य नाही, हे येऊच शकत नाही, हे इतिहासाला धरून पण नाही, कारण 40,000 नावं कशी कोण लिहिणार, शक्य नाही. पण मात्र एक गोष्ट लक्षात येते आपल्या, की स्थानिक होते. हे कशावरून? कारण 1757 साली सुवर्णदुर्ग या किल्ल्याला ज्यावेळी अधिक कुमक्कीची गरज होती त्यावेळी देखील मराठे इकडनं पाठवले होते. आणि स्थानिक लोक आज ज्या गावांमध्ये राहिला आहेत तीच मंडळी त्यावेळी युद्धाला गेलेली होती, म्हणजे ती सैनिकांमध्ये होती हे त्यावेळी सिद्ध होतं. आणि खरड्याच्या लढाईमध्ये स्थानिक लोक असल्याचे उल्लेख कागदोपत्री आहेत. म्हणजे ही लोक खरड्याच्या लढाईत 1795 पण होती. म्हणजे मधोमध असणारा हा कालखंड, याच्यात मराठी लोकांनी आणि आमच्या इथल्या स्थानिक मावळ तालुक्यातल्या लोकांनी युद्ध सोडलं असं कोणीच म्हणू शकत नाही. हे इतिहासाला धरून माझं विधान आहे. ढोरे असतील, सातकर असतील, मावकर आहे, मांडेकर आहेत, जगताप आहेत, काकडे आहेत, बुगुनाक आहेत, वननाक आहेत, दाभाडे आहेत, शेलार आहेत, या अनेक मंडळींची नावं इतिहासामध्ये आपल्याला मराठे, मावकर, मांडेकर दिसून येतात. पवार, भिवकोले, जगताप ही सगळी स्थानिक मंडळी. आजही आमच्या गावांमध्ये, ही मावळ तालुक्यातल्या गावांमध्ये ही मंडळी स्थित आहेत आणि ही मंडळी त्या युद्धामध्ये असणार, पण कागदोपत्री उल्लेख आम्हाला सापडत नाही. मग एकंदरीत या युद्धामध्ये आपल्याला आपल्याला लक्षात येतं की स्थानिक मंडळींचा देखील सहभाग होता. मराठ्यांनी ब्रिटिशांना संपूर्णपणे पराभूत केलं आणि त्यांच्याकडच्या सर्व वस्तू जप्त केल्या. चुकीची एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, बऱ्याच काळ प्रचलित राहिली, आज देखील प्रचलित आहे. ती म्हणजे मराठे युद्धात जिंकतात आणि तहात हारतात. अत्यंतिक चुकीची म्हण आहे. ज्या पद्धतीने एखादा कोणीतरी राजकारणी व्यक्ती असतो आणि आयुष्यभर वाईट उद्योग करून झाल्यानंतर तो राजकारणात पडल्यानंतर आपल्याकडे लोक म्हणतात त्याचं पानिपत झालं. अत्यंतिक चुकीची म्हण आहे. पानिपत हे राष्ट्राच्या एकात्मतेसाठी मराठ्यांनी लढलेलं युद्ध आहे. त्याच्यामध्ये त्याचं पानिपत झालं, याचं पानिपत, असे स्थानिक गावगुंडांची पानिपत झाल्याचा उल्लेख करणं जेवढं चुकीचं आहे तेवढ्याच पद्धतीने ही सुद्धा म्हण घेणं चुकीचं आहे की मराठ्यांची युद्धामध्ये हार होती आणि तहात माघार होती, हे म्हणणं चुकीचं आहे. या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगावं वाटतं, मोठी गंमत आहे, जर असं कोणाला म्हणायचंच असेल मराठे युद्धात जिंकतात तहात हारतात, तर त्यांच्यासाठीच हे वाक्य आहे की या ठिकाणी मराठे युद्धातही जिंकले आणि तहातही जिंकले. आता थेट आपण तह बघूया. वडगावला शिंदे टेकडी सजले. मराठ्यांनी, एक इंग्रजी म्हण आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तर मराठ्यांनी पहिले इम्प्रेशन इतक्या चांगल्या पद्धतीने केलं की महादजीने तिथं दरबारच भरवलाय. आणि शिंदे टेकडी वडगावच्या दक्षिण बाजूला आपल्याला हायवेच्या अगदी महामार्गाच्या शेजारीच दिसून येते. त्या शिंदे टेकडीवरती महादजी शिंदे, नाना फडणवीस आणि अनेक काही अधिकारी आपले मराठेशाहीचे हे असे मस्त सिंहासनावरती बसलेले आहेत आणि ब्रिटिश गुडघे टेकून समोर याचकाच्या भूमिकेमध्ये आहे, आपण दात्याच्या भूमिकेमध्ये आहोत. आणि एकंदरीत हा प्रसंग, याची चित्र देखील उपलब्ध आहेत. मला आपल्याला सांगावं वाटतं, फार्मर हा गुडघ्यावर बसलाय, नंतर त्याला ओलीसच ठेवला होता आपण. हा गुडघ्यावर बसलाय, हात जोडून विनवणी करतोय, तहाची बोलणी करतोय आणि मग चर्चा चालू झाली. नाना फडणवीस बोलायला हुशार माणूस, तज्ञ माणूस. नाना म्हणाला की आपण नवा तह करताय, म्हणजेच याचा अर्थ या आधीचे सगळे तह रद्द झाले असं आम्ही समजणार, कारण तुम्ही नवा तह करताय. मग तुम्ही नवा तह करताय तर या आधीचे तुमचे आमचे झालेले सगळे तह रद्द झाले. हा पहिला भाग. दुसरं, आधी रघुनाथरावाला आमच्या हवाली करा आणि मग पुढची आपण चर्चा करूयात.
जोपर्यंत तुम्ही आम्हाला रघुनाथरावाला आमच्या हवाली करत नाही, पुढची चर्चा होणार नाही. गुजरातचे सर्व महाल, मागण्या बघा किती सुंदर आहेत नानाच्या. गुजरातचे सर्व महाल, साष्टी, ठाणे, उरण आधी आम्हाला माघारी द्या. गायकवाडांचे, पेशव्यांचे घेतलेले सर्व मुलूक आम्हाला माघारी द्या. जोपर्यंत या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत तहाची पुढे बोलणी चर्चा होणार नाही. हे महादजीला आणि महादजीला विश्वासात घेऊन नानांनी सांगितलेलंच होतं. आणि ब्रिटिशांच्या समोर हा मुद्दा जेव्हा त्यांनी मांडला त्यावेळी ब्रिटिशांना हा मुद्दा मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता. शिंदेंनी देखील त्यांना फटकारलं. महादजी शिंदे देखील बोलायला हुशार, ज्ञानाला हुशार होता माणूस. युद्धामध्ये त्यांनी स्वतःला कायमच सिद्ध केलेलं होतं. त्यांनी स्वतः इंदोरच्या कागदपत्रात त्याचे उल्लेख आलेत. त्यांनी स्वतः फार्मरला सांगितलं की तहाला बसलाय तर आमची कलम मान्य करा. तो फार्मर महादजीला असं म्हणाला की आम्ही आज अडचणीत आहोत, वाटतं तो तह तुम्ही आज कराल, आमच्या समोर कागद मांडाल, पण तो आम्ही मान्य जरी केला तरी कलकत्ता कर तो तह, कलकत्ता काउन्सिल हा तह मान्य करणार नाही, कारण आम्ही अडचणीत हा तह करतोय. तर महादजी असं म्हणाला, तुम्हाला पुरंदरचा तह मोडण्यास अधिकार पोहोचतो, तर यासही तुम्हाला हा तह मोडायला सुद्धा तुम्हाला अधिकार पोहोचला पाहिजे. पुरंदरचा तह तुम्ही मोडला तर तुम्ही हा तह केलाच पाहिजे. त्यामुळे हे अशी शब्दछला आमच्याशी करू नका असं महादजींनी त्याला सांगितलंय. तर फार्मरने असं सांगितलं महादजीला, थोडीशी भीती दाखवून ब्रिटिश अधिकारात की लढाई पुन्हा होईल ब्रिटिश मराठ्यांची, तर लढाईची वेळ पुन्हा येऊन देऊ नका असं फार्मर म्हणतोय महादजीला. तर महादजीची वाक्य सर्व आपल्या मराठा मंडळांनी हृदयात करून ठेवण्यासारखी आहे. महादजी असं म्हणतोय, लढाईचा बाऊ आम्हा मराठ्यांना दाखवू नका, आम्ही उपजतच लढवय्या असतो. बघा बरं का. आणि वरतून महादजी असं म्हणतोय, जर तुला आम्हाला राघोबाला जर आमच्या स्वाधीन करायचं नसेल तर परिणाम वाईट होतील. त्या परिणामांची आधी पर्वा कर, वाईट परिणाम होऊन देऊ नको. हा महादजीचा रांगडेपणा ब्रिटिशांना कळाला आणि मग फार्मर घाबरलाय. आणि मग निर्णय झाला, त्यांनी थेट सगळे तह मान्य केले, सगळी कलम मान्य केली आणि तह झालेला आहे. तहाच्या दिवशी राघोबानी, एक फार गंमत आहे तहाच्या दिवशीची, राघोबानी केलेले मौखिक आणि लिखित तह कलम सगळी मोडीत काढण्यात आली त्यावेळी. नाहीतर त्यावेळी ती अडचणीचे ठरले असते मराठेशाहीसाठी. पण तुम्हाला आम्ही हरवलंय, आता तुम्हाला तुमचं आम्ही ऐकूनही घेतलंय, आता आम्ही केलेला तह तुम्हाला मान्य करावं लागणार, ही कलम मान्य करावी लागणार असं महादजीने आणि नाना फडणवीसनी सांगितल्यानंतर त्यांनी हे सगळं मान्य केलं आणि रघुनाथरावांनी केलेले मौखिक आणि लेखी तह सगळे रद्द करून टाकले. तहाची शाश्वती कमी होती, पूर्ण करण्याची शाश्वती कमी होती. नानांनी ही महादजीला बोलून दाखवलं की आज अडचणीत आहेत, तह करतील, कलम मान्य करतील आणि उद्या ज्यावेळी माघारी जातील मुंबईला त्यावेळी सांगतील की आम्ही अडचणीत होतो, आता मात्र हा तह आम्हाला मंजूर नाही, असं होऊ शकतं. तेव्हा महादजीने एक त्याला कल्पना चांगली सुचली आणि त्यांनी असं सांगितलं की इस्टूड फाकड्याचा पुतण्या स्टुअर्ट आणि फार्मर हे दोघं तह पूर्ण होईपर्यंत इथं माझ्याकडे ओलीस म्हणून राहतील. आणि ओलीस म्हणून त्यांना ठेवून घेतलं. शिंदेच्या कैदेत येताना राघोबा याला माघारी घेत असताना राघोबानी त्यांच्याकडे जे काही सोनं ठेवलेलं होतं पैसा अडका मिळवण्यासाठी, त्याच्यावर कुठल्याही प्रकारे व्याज न देता आणि त्या सोन्याची काही किंमत न देता महादजींनी ते सोनं पेशवाईचं माघारी मिळवलं. त्याच्यासोबत राघोबासोबत 300 स्वार होते, 1200 गार्दी लोक होती. त्या सगळ्यांना महादजींनी माघारी आणलं. काही तोफा होत्या चांगल्या आणि जो जो काही सरंजाम होईल सरंजामासहित रघुनाथरावाला महादजींनी माघारी आणलं. मराठीमध्ये, फारशीमध्ये, इंग्रजीमध्ये 3 प्रकारे 3ही भाषेमध्ये लिपीमध्ये ही कलम बनवून 17 तारखेला महादजीकडे ही कलम आली. रघुनाथरावांनी गहाण टाकलेले सर्व दागिने त्या मराठी शाहीला मिळाले. कुठल्याही प्रकारे आपण त्यांना काही जड जवाहिराचा विना मोबदला माघारी मिळाला, कुठलाही मोबदला आपण त्याचा दिला नाही. सवाई माधवरावाच्या संरक्षणार्थ एक ब्रिटिशांची फौज तिथे काम करेल असंही त्यातलं एक महत्वाचं कलम होतं. आणि सखाराम बापूला फितुरीमुळं नंतर सिंहगडावर कैदेतही पडावं लागलं. या सगळ्या आपण जर प्रकार बघितले त्यातला एक महत्वाचा प्रकार लढाईच्या आपण आता शेवटाला चाललोय आणि मला हा सांगावा वाटतं. तो महत्वाचा प्रकार असा की मराठ्यांनी युद्ध तर केलं
मराठ्यांनी युद्ध जिंकलं, ब्रिटिशांना पराभूत केलं. अनेक लोकांना पराभूत केलं होतं. पूर्वी अफगाण्यांना केलेलं आहे, इराण्यांना केलेलं आहे. जे जे काही कुणी मराठ्यांच्या विरुद्ध आले, मग मिर्झा जयसिंग पासून सिद्दी जोहर पर्यंत ना अफजल खानापासून औरंगजेबापर्यंत सर्वांना मराठ्यांनी थोपवले, थांबवले, मारले, याच मुलखात गाडले आणि संपवले, पराभूत केलेले. पण आता सर्वात महत्वाचा शिवाजी महाराजांचा जो विचार होता की अफजलशी वैर युद्ध जोपर्यंत तो होता, त्याची मगरुरी होती तोपर्यंत होता, पण तो मेल्यानंतर त्याच्याशी वैरभाव संपला, त्याचा संबंध काय राहिला आता. अशाच प्रकारची नीती मराठ्यांनी उत्तमरित्या सांभाळली. तह झाल्याच्या नंतर शिवकाळातल्याच महाराजांच्या संस्काराप्रमाणे पराभूत फौजेला उगाच कत्तली उडवणं ही संस्कृती भारतीयांची सहिष्णू संस्कृती नाही. ही संस्कृती अफगाण्यांची, अफजलीची, की मराठे पानिपतावरती युद्ध संपल्यानंतर पण कत्तलीला परवानगी द्या म्हणाल्यानंतर अफजलीने परवानगी दिली आणि ज्यांच्या हातात शस्त्र नाही अशा लोकांवरती शस्त्र उगारून उगाच मराठी माणसांच्या कत्तली त्यावेळी त्यांनी केलेल्या होत्या. इथे मराठी माणसं कत्तली उडवू शकत होते, पण असं केलं नाही मराठी माणसाने. त्यामुळं मराठी सैन्याने सहिष्णुतेचं धोरण इथं स्वीकारलं आणि जे ब्रिटिश 2-3 दिवस तृष्णेने व्याकुळ झालेले होते, उपासमाराने व्याकुळ झालेले होते, त्यांना जेवण दिल्या गेले, त्यांना जेवणासाठी रसद साहित्य दिलं गेलं. त्याच्यानंतर इथं मराठ्यांचं औदार्य हे देखील ब्रिटिशांना दिसून आलं. त्याचं पुढे एक पत्र देखील ब्रिटिशांनी महादजीला दिलंय आणि त्या पत्रात तुमच्या औदार्याबद्दल धन्यवाद म्हणून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. हा तह झाल्यानंतर पराभूत फौजेला जेवण दिली, कुठल्याही प्रकारे कत्तल उडवली नाही. विसाजी कृष्ण आणि राणेखान या दोघांना सांगून पराभूत फौजेची सगळी शस्त्र काढून घेतलेली होती, त्यांच्यावर मध्ये कुणी हल्ला करायला नको म्हणून त्यांना संरक्षणार्थ विसाजी कृष्ण आणि राणेखानला पाठवलं आणि पनवेलापर्यंत जाऊन पनवेला जहाजात देखील ही आपली मंडळी गेली आणि मुंबईला त्यांना सोडवून माघारी आली. ही सहिष्णुता ही भारतीय लोक आणि मराठी सैन्यच फक्त दाखवू शकतं. हा सगळ्यात महत्वाचा शिवकाळातला संस्कार आहे. हा संस्कार आम्ही दाखवून दिला. मल्हारी शाहिरांनी त्याच्यानंतर नाना फडणवीसवर देखील आणि महादजी शिंदेवरती 2-2 पोवाडे लिहिले, सुंदर पोवाडे आहेत अगदी. त्या पोवाड्यांमध्ये देखील यांच्या औदार्याचं वर्णन आलेलं आहे की एखादा पराभूत झाला, एखादा हात जोडून गुडघ्यावर बसलाय, त्याच्या हातात शस्त्र नाही, त्यांनी शस्त्र टाकलंय. तर आमची हिंदू संस्कृती आणि परंपरा आम्हाला सांगते की आश्रिताला मुळात कत्तली उडवायच्या नसतात. शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं आणि हा संस्कार आमच्याकडं या विजय खिंडीच्या युद्धात पाळला गेलाय. ही गोष्ट सामान्य नाही हे मला सांगायचंय. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी काही पत्रव्यवहार झाला. तो ग्रंथ मला 28व्या पुस्तकामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केलेला आहे, प्रकाशित केलेला आहे गंगाधरराव मुजुमदारांनी. त्याच्यामधलं एक महत्वाचं पत्र मला आपल्या सर्वांना सांगायचंय. अगदी गमतीदार पत्र आहे आणि हृदयावर कोरून ठेवण्यासारखं ते पत्र आहे. त्याच्यामध्ये वॉरन हेस्टिंग हा बाळाजी पंडिताला पत्र पाठवतोय आणि असं म्हणतोय या युद्धाच्या नंतर की मजकूर वाचून सखेत आश्चर्य झाले आणि आश्चर्य वाटलं की कंपनीच्या अधिकाराला कमीपणा आणणार आणि इंग्रज नाव धारण करणाऱ्यालाही हलकेपणा आणि बेअब्रू करणारं असं कृत्य इथं घडलेलं आहे. म्हणजे तो स्वतः सांगतोय की आमची चूक झाली, आम्ही स्वतःची बेअब्रू करून घेतलेली आहे हे युद्ध खेळून. हे ज्यांनी पाठवलेले युद्ध करण्यासाठी सैन्य कालपीपर्यंत त्यांनीच फौजा पाठवल्या कलकत्त्याहून. हा स्वतः कलकत्त्यालाच बसलेला होता हेस्टिंग, आणि मुंबईवरून पण फौजा पुण्याला पाठवण्याचं याचं डोकं होतं. फक्त मुंबई करण्याचा थोडा अधिकार होता. पण आता तोच हेस्टिंग काय म्हणतोय बघा, ही आमची बेअब्रू करणारं कृत्य आमच्याच हातून घडलं. स्वतःच, पुढचं वाक्य फार सुंदर आहे, हृदयावर कोरून ठेवण्यासारखं आहे. स्वतःच इंग्रज म्हणून घेणाऱ्या माणसाने आपली बेअब्रू करून घेतल्यासारखा हा तह झालेला आहे. पुढचं वाक्य पण ऐकावं. हिंदुस्थानातील राजे राजवाड्यांशी त्यांच्या गाद्या कायम आहे तो पावे तो सख्यत्वाने वागावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे माझं तुमचं वैर संपलं, मला तुम्हाला अंगावर घ्यायचं नाही, माझे तुम्ही शत्रू नाही आता इथून पुढे. हे कोण म्हणतोय? ज्याने आमच्यावर सैन्य पाठवलं. जो हेस्टिंग मराठी शाहीला खायला उठला होता, ज्यांनी मुधोजी होळकराला छत्रपतीची गादी देतो तू माझ्या बाजूने सांगितलं, ज्यांनी शिंदे होळकरांना आपल्या बाजूने, निजामाला आपल्या बाजूने मराठ्यांच्या विरुद्ध वळवण्याचा प्रयत्न केला, असा ब्रिटिश म्हणतोय आमची बेअब्रू झाली, आम्हाला माफ करा, तुम्ही आता इथून पुढे माझे शत्रू नाही. म्हणजे ते युद्धातही हरले, तहातही हरले आणि स्वतःच्या मनातही हरले.
हा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे. महादजीची पुढची गंमत फार वेगळी आहे. आमचं दाभाडे सरकारांचं गाव आणि या गावामध्ये महादजी शिंदे पुढे 1 महिना मुक्कामाला राहिले. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि 1 महिना मुक्कामाला राहिल्याच्या नंतर ज्या भूमीनी मला एवढा मोठा विजय मिळवून दिला त्या भूमीप्रती माझं काहीतरी देणं लागतं. आणि या भूमीप्रती माझ्या स्वतःच्या हृदयामध्ये अतिशय कृतज्ञता आहे असं म्हणून एक तिथं त्यांनी स्तंभ बांधला. आणि तो स्तंभ बांधण्याच्या आधी एका मारुतीची मूर्ती, भली मोठी मूर्ती 4-4.5 फुटी, ही महादजींनी त्या खिंडीमध्ये बसवली. आज देखील हे मंदिर प्रचलित आहे, लोकप्रिय आहे आणि सर्व लोक शनिवारच्या दिवशी आमच्या गावातली जुनी लोक त्या खिंडीमध्ये जाऊन दर्शन घेतात. आणि त्या दर्शनाला गेल्याच्या नंतर तिथं वरती बोर्ड लिहिलेला आहे विजय मारुती मंदिर. विजय मारुती का? कारण मराठ्यांना विजय मिळाला त्या खिंडीमध्ये, म्हणून तो विजय खिंडीचा मारुती आणि त्याचं नाव पडलं विजय मारुती. आज नव्हे, त्याच दिवशी महादजींनीच त्याचं नाव विजय मारुती ठेवलं. त्याच्या समोर एक स्मारक स्तंभ होता. आम्ही अनेकांनी तो स्तंभ अर्धा या बाजूला होता आणि शोधण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर पलीकडच्या बाजूला महामार्गाच्या दक्षिण बाजूला एक त्या स्तंभाचा वरचा मनोरा देखील आम्हाला मिळाला दीपमाळेचा. म्हणजे एकंदरीत हे युद्ध इथं झाल्याचा तो पुरातत्वीय शास्त्रीय दृष्टिकोनातून देखील हा पुरावा आहे. कागदोपत्री तर आहेच आहे, हे फक्त लिटरेचर आणि आर्किओलॉजिकल पुराव्यांच्या पलीकडचा पुरावा. मराठी माणसाच्या हृदयामध्ये या स्मृती चिरकाळ जतन झालेल्या आहेत, कधी त्या विस्मरणात गेल्या नाहीत. आज देखील जुनी लोक, आज देखील ज्यावेळी विद्यावाचस्पती पदवी आपण घेतो आणि त्याच्यात मुलाखती नावाचा प्रथम पुरावा असतो, त्यात देखील जुनी लोक सांगतात की या ठिकाणी असं युद्ध झालं होतं, त्या ठिकाणी तसं युद्ध झालं होतं, हे इथं लोक अशी लढलेली होती, त्यांची आडनावं, तिथली शेडे आडनावांची मंडळी तिथे आहेत. आणि एकंदरीत या सगळ्या युद्धाचा लोकांच्या हृदयावर आजही स्मृती आपल्याला दिसून येतात. या सगळ्या गोष्टींच्या अंतर्गत मला सांगावं वाटते की विजय खिंड असं त्याला नाव चुकून राहिलं नाही. कालोगात विजय मारुती लोक म्हणतात, पण तळेगावची खिंड काही लोक म्हणतात, काही लोक सोमटण्याची खिंड म्हणतात, काही लोकांना चुकून नवीन एक तिथं नॅशनल हेवी कंपनी अलीकडच्या काळात झाल्यामुळं नॅशनल हेवीची खिंड देखील म्हणतात. तर असं काही न म्हणता माझा तुमच्या सर्वांना प्रश्न आहे आणि विनंती पण आहे, म्हणाल ना इथून पुढं विजय खिंड? नक्की म्हणाल तुम्ही, कारण मोठे युद्ध झालंय. एक मोठं तिथं स्मारक आदरणीय ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडेंच्या मार्गदर्शनाखाली तयार होते आणि आम्ही अर्थात सर्वच इतिहास प्रेमी, इतिहास संशोधक मंडळी आणि सर्व आम्ही राष्ट्रप्रेमी समूह, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेसारखे त्याच्यामध्ये स्वतः पूर्ण वेळ तन्मन धनानी अर्पण भावनेनी ते स्मारक बांधतोय. त्या विजय खिंडीच्या स्मृती 9 जानेवारी तळेगाव कधी विसरत नाही. प्रतिवर्षी त्याचा उत्सव होतो बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून. 500,000 तरुण एकत्र जमतात आणि त्या विजयाच्या प्रित्यर्थ त्या स्मृती दिवशी विजय दिन साजरा करतात. तर आपल्या सर्वांना आमंत्रण आहे. कोरोनाची स्थिती लवकरच निवळेल. माझ्या व्याख्यानाच्या शेवटाला मी चाललोय. शेवट करत असताना पुढच्या 9 जानेवारीचं आमंत्रण आजच देऊन ठेवतो आणि सर्वांनी या विजय स्तंभाकडं आमच्या बजरंग दलच्या माध्यमातून साजरे होणाऱ्या या विजय दिनी आपण 9 जानेवारी तळेगाव मध्ये, दाभाडेमध्ये सकाळी सकाळी एक 10 वाजता आमचा उत्सव असतो. आपण जरूर सहभागी व्हावं. विजय खिंड त्याचं नाव आपण इथून पुढे नक्की म्हणाल, कुठल्याही इतर खिंडी त्याला आपण बोलणार नाही, मला खात्री आहे. आणि विजय स्मारकासाठी आपल्या सर्वजण तन मन धनाने प्रयत्न करा असं मी या ठिकाणी मत व्यक्त करतो. या ठिकाणी थांबत असताना आपल्या सर्वांनी माझ्यासारख्या नवोदित इतिहास संशोधकास आपली मत मांडण्याचं आणि विजय खिंडीचा इतिहास मांडण्याची संधी दिली त्याबद्दल श्री रायगड स्मारक मंडळाचे मी मनस्वीरित्या आभार मानतो. पुन्हा अशी संधी द्यावी असं आदरणीय सुधीरजी थोरात सरांना मी विनंती करतो. आदरणीय ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे सरांच्या षष्टब्दी निमित्त आपली संस्कृती आपला इतिहास या दालना अंतर्गत आज मला व्याख्यान करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला मनस्वी भाग्यवान समजतो. अशी संधी आपण पुन्हा द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि थांबत असताना जे सैन्य इथं लढलं त्या सैन्याप्रती गदी माडगुळकरांच्या ओळी आहेत, त्या 2 ओळी फक्त म्हणून मी थांबतोय. वावरतो फिरतो आम्ही, नित्य कर्म आमुची करतो, राबतो आपुल्या क्षेत्री,
चिमण्यांची पोटे भरतो. परी आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी, सैनिक हो तुमच्यासाठी. तिथं लढलेलं मराठी सैनिक आहे किंवा आज आमच्या देशाचं रक्षण करणारं आमच्या सीमेवरचं भारतीय सैनिक आहे. या सर्व सैनिकांप्रती ते वाक्य आहे. रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणास घेऊनी हाती, तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेती भाती. एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी, सैनिक हो तुमच्यासाठी. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. धन्यवाद.